वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याबद्दल रोज नवीन खुलासे येत आहेत आणि या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करतायत RTI कार्यकर्ते विजय कुंभार। सर, दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात आज नवीन पुन्हा माहिती आलेली आहे, काय नेमकी ही माहिती आहे? त्यांचं जे दिव्यांगसाठी त्यांनी पिंपरी चिंचवडमधल्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयाचं सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता। त्याच्यातून असं दिसतंय की त्यांनी यापूर्वी आपल्याला दिव्यांग प्रमाणपत्र आपल्याकडे नव्हतंच असं लिहून दिलेलं आहे। खरं तर त्यापूर्वी क्लेम करत होत्या की त्यांना नगरवरनं सर्टिफिकेट मिळाले, मल्टिपल डिसेबिलिटी मिळालेले आहे आणि हे जे सर्टिफिकेट मिळतं त्याला एक विशिष्ट ID असतो, एक ओळख क्रमांक असतो। तो ओळख क्रमांक आयुष्यात एकदाच मिळतो। तुम्ही त्याच्यामधली माहिती बदलू शकता पण तो क्रमांक कधी बदलू शकत नाही। जर नगरला त्यांना मिळाला आहे तर तो ऑलरेडी क्रमांक आहे, तो नाही असं भासून त्यांनी इकडून मिळवलेला आहे पिंपरी चिंचवडमधून। हा सगळा प्रकार हा शासनाला फसवण्याचा प्रकार आहे। त्यांच्या उत्पन्नाबाबतीत सुद्धा त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे। त्यांच्या ॲड्रेसच्या बाबतीत पत्त्याच्या बाबतीत चुकीची माहिती दिली, म्हणजे त्यांनी दिला तो एका खाजगी कंपनीचा पत्ता आणि राशन कार्ड देऊन कधीही हे प्रमाणपत्र मिळत नाही, त्याला फोटो ID लागतो। ते न देता त्यांना प्रमाणपत्र मिळालं आहे। शिवाय त्यांनी असं दाखवलं की ॲक्सिडेंटमुळे हे मला इंजुरी आलेली आहे। तर आता ते सगळंच आहे, ॲक्सिडेंट झाला कधी, त्याची केस झाली का, मग यांना प्रमाणपत्र कधी दिलं। 23 तारखेला त्यांनी दोन्हीकडे हे केलं आहे, ॲप्लिकेशन केलं आहे, 23 ऑगस्ट 2022ला आणि 24 ऑगस्टला पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मिळालं 24 तासात। काय तपासणी केली 24 तासामध्ये, कसं मिळालं हे सर्टिफिकेट? म्हणजे नगरला आणि इकडे नाही, एक औंधला केलं आणि एक पिंपरी चिंचवडला केलं। नगरचं ऑलरेडी त्यांच्याकडे आहे असं म्हणतायत त्या, अजूनपर्यंत पुढं आलेलं नाही। पण नगरचं आयडेंटिफिकेशन जर असेल एक, तर दुसरं मग इकडं मिळवण्याची गरज काय होती? आणि तेही खोटं सांगून याचाच अर्थ काहीतरी लपवाछपवी आहे, प्रशासनाची प्रचंड मोठी फसवणूक झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावर बाकीची कारवाई करतीलच, परंतु फौजदारी गुन्हासुद्धा दाखल झाला पाहिजे। दुसरं एक आहे की कालच त्यांची जी प्रोबेशन म्हणजे प्रशिक्षणाचा जो कालावधी होता त्याला आता स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांना मसुरीला 23 जुलैच्या आत बोलवण्यात आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं की ही कारवाई इथपर्यंत राहतील, याच्या पुढे सुद्धा कारवाई होऊ शकते, बडतर्फ होऊ शकते? जायला पाहिजे, याच्या पुढे जायला पाहिजे, नाहीतर मग सगळी लपवाछपवी चाललाय असं उघडकीला होईल। कारण हे सर्टिफिकेट्स आहेत, ही बनावट आहेत, याच्यासाठी वेगळ्या कुठल्या पुराव्याची गरज नाही, ते दिसतंय। असं असताना जर त्यांना पुन्हा त्या सेवेमध्ये ठेवलं, कारण त्यांनी जर बनावट सर्टिफिकेट देऊन UPSC पास केली असेल तर मूळ त्यांच्या जे आरक्षण पद्धती होते त्याच्यावरच आघात आहे। बडतर्फच केलं पाहिजे, बडतर्फच केलं पाहिजे आणि फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, कारण खोटी कागदपत्र सादर केली। दुसरीकडे त्यांचे जे आई वडील आहेत, अर्थात मनोरमा खेडकर आणि दिलीप खेड, हे सुद्धा अजून फरार आहेत, ते पोलिसांना मिळून येत नाही आहेत। हा, ते पोलिसांना मिळून येत नाही, त्यांना फरार राहायचं असेल, कारण त्यांची ओपन इन्क्वायरीसुद्धा चालू होती नगरला असं मी ऐकलेलं आहे। कदाचित त्यांना पकडलं तर आणखी काही गोष्टी उजेडात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कदाचित ते फरार असतील, जामीन घ्यायचा प्रयत्नही करत असतील। धन्यवाद सर। कॅमेरामन विकी चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।